सांगली महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बॉडी अस्तित्वात येऊन गेली 4-5 महिने झाले. तर आज तागायत कोणत्याही प्रकारचं विकास कामाबद्दल म्हटला तर एकही काम सांगली महापालिकेमध्ये होऊ शकलं नाही. त्याचं कारण म्हणजे महापालिकेमध्ये वार्षिक बजेट जे मंजूर केलं जातं ते अद्याप बजेट मंजूर केलं नाही. जनतेसमोर नगरसेवकांसमोर ते बजेट सादर केलं नाही. तर ह्यामधलं सर्वात प्रमुख कारण म्हणजे ह्या भाजपच्या गटामध्ये अंतर्गत वाद असणारा विषय आहे. एकमेकांबरोबर भांडणं किंवा पालकमंत्र्यांचा गट वेगळा, आमदारांचा गट वेगळा, खालच्या नगरसेवकांचा गट वेगळा. त्याला प्रमुख कारण या ठिकाणी हे दिसून आलं आहे. तर लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी जर का बजेट सादर झालं नाही तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये महापालिकेच्या दारामध्ये आम्ही प्रतिमहासभा घेऊ आणि कायद्याच्या तरतुदीनुसार महापालिकेसमोर प्रशासनाच्या वतीनं एक बजेट सादर करू आणि त्या बजेटद्वारे महापालिकेला काम करण्यास भाग पाडू, एवढंच या ठिकाणी मी प्रेसच्या माध्यमातून सांगतो. त्यामध्ये पालकमंत्र्यांचा गट वेगळा आहे, ह्यामध्ये आमदारांचा गट वेगळा आहे, शेतकरी इनामदार साहेबांचा गट वेगळा आहे. भाजपच्या 3 गट पडल्यामुळे आज महापालिकेसमोर बजेट सादर झालं नाही. त्यामध्ये सगळ्यात दुर्दैव आज या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या लोकांचं आहे की अशा लोकांना काटावर बहुमत ह्या भाजपला आपण दिलंय. तर लवकरात लवकर या लोकांनी वेळी शहाणं होणं गरजेचं आहे. यामध्ये नुकसान यांच्या भांडणामुळे नुकसान या सांगली महापालिकेतल्या जनतेचं होत आहे, याचा विचार करणं खरोखर गरजेचं आहे. आज बजेट जर का लवकर सादर केलं नाही तर महिन्यावर पावसाळा येऊन थांबलाय. एखादं काम मंजूर करायचं म्हटलं तर त्याला 1 महिन्याचा कालावधी जातो. मग ते काम मंजूर झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये ही कामं होऊ शकत नाही. ह्याची तर जाणीव ह्या सत्ताधाऱ्यांना असणं गरजेचं होतं, पण ह्या लोकांना ही जाणीव दिसत नाही. पालकमंत्री म्हणतात कुठला वाद नाही, बजेट 2 दिवसात सादर होईल हे म्हणून तो आता 8 दिवस झाले. मग मार्च महिन्याच्या 31 तारखेला बजेट सादर होणं गरजेचं होतं. मग अद्याप का बजेट सादर झालं नाही ह्याची कारणं पालकमंत्र्यांनी द्यावीत. नाहीतर तुमचा प्रतिमहासभा होणार. महासभेमध्ये प्रशासनानं जे बजेट सादर केले त्या बजेटवर आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काम करण्यास भाग पाडू.